नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 जुलै 2026 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना PMAY संदर्भातील महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। आजच्या अपडेटमध्ये आपण घोटाळा, EOW चौकशी, 5 लाख घरांचा गृहप्रवेश आणि नागपूर PMAY वसाहतीबाबतची मोठी माहिती समोर आलेली आहे। ओके, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम ही मोठी बातमी म्हणता येईल, कारण की परभणी जिल्ह्यातून समोर आलेली आहे। ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल 5.58 कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचे प्रकरण उघडकीस आलेले आहे आणि या प्रकरणात मानवत आणि पारधी नगर परिषदेच्या माजी मुख्याधिकाऱ्यांसह इतर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात FIR दाखल आता करण्यात आलेली आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर लाभार्थ्यांच्या निधी वळवल्याचा आरोप आहे। या संदर्भात तपासात असे समोर आलेले आहे की प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारा केंद्र सरकारचा 1.5 लाख आणि राज्य सरकारचे 1 लाख असा एकूण 2.5 लाखांचा निधी काही प्रकरणांमध्ये इतर खात्यांकडे वळवण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात आढळून आलेला आहे आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOW कडे हा तपास जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर नागपूर PMAY वसाहतीबाबतली आहे। ओके, नागपूरमधील वठोडा प्रधानमंत्री आवास योजना वसाहतीतील सुविधांबाबत विधानसभेत सध्या चर्चा झालेली आहे आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की या वसाहतीमध्ये रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। ओके, तसेच आता 3,580 घरांचे बांधकाम सध्या पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत NMRDA ने एकूण 3,580 जी घरे आहेत ती उभारलेली आहेत आणि यापैकी वठोडा येथे 264 घरे तर तरोडी खुर्द येथे 3,316 घरे बांधण्यात आलेली आहेत। याशिवाय VNIT नागपूरने तृतीय पक्ष तांत्रिक तपासणी करून बांधकामाचा जो दर्जा आहे तो समाधानकारक असल्याचे प्रमाणित सुद्धा केलेले आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ती आहे महाराष्ट्रात 5 लाख ग्रामीण घरांचा गृहप्रवेश। ओके, तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रासाठी आणखीन एक मोठी बातमी समोर आलेली आहे। सातारा येथे केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत 5 लाख पूर्ण झालेल्या ग्रामीण घरांचा सध्या गृहप्रवेश सोहळा पार पडलेला आहे आणि हा महाराष्ट्रातील PMAY ग्रामीणच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो। तसेच महाराष्ट्राला 8,368.50 कोटींची मोठी मदत। ओके, याशिवाय ही अपडेट आलेली आहे। केंद्र सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रासाठी एकूण 8,368.50 कोटींचा जो केंद्राचा हिस्सा आहे तो मंजूर केलेला आहे आणि या निधीमुळे जवळजवळ राज्यातील हजारो पात्र कुटुंबांना नवीन घरांचे स्वप्न त्यांचे पूर्ण होण्यास मदतसुद्धा होणार आहे। तसेच मुख्यमंत्र्यांबाबत एक अपडेट आहे ती म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की राज्यात 30 लाख घरांची जी नोंदणी आहे ती करण्यात आलेली असून विक्रमी वेगाने 5 लाख घरे पूर्ण करण्यात आलेली आहेत आणि यापुढील काळात सुद्धा उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने घरांचा जो लाभ आहे तो दिला जाणार असल्याची त्यांनी माहिती स्पष्ट केलेली आहे। ओके, आता SIT चौकशीबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे की राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील MJPJAY कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी SIT स्थापन केलेली आहे आणि ही जी चौकशी आहे ती प्रधानमंत्री आवास योजनेशी संबंधित नाही आहे, मात्र राज्यातील विविध शासकीय योजनांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याच्या दृष्टीने सरकारची ही महत्त्वाची जी पावले आहेत ती मानली जात आहेत। तर मित्रमंडळींना 11 जुलै 2026 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना संदर्भातील या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स होत्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत सांगितलेले आहेत आणि यापैकी कोणते अपडेट तुम्हाला सर्वात महत्त्वाचे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असाच महाराष्ट्र शासनाच्या योजना, सरकारी निर्णय आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।